मित्रांनो नमस्कार. दिवाळीमध्ये फुटले नसेल इतके फटाके हे दिवाळीनंतर फुटलेले आहेत. ते फटाके आरक्षणाचे असतील किंबहुना निवडणूक आयोगाच्या समोर असलेल्या मूळ राष्ट्रवादी काँग्रेस कोणती आणि नंतरची राष्ट्रवादी काँग्रेस कोणती याची सत्यता निवडणूक आयोगाच्या समोर चालू आहेत. त्यामध्ये जे काही दावे आणि प्रतिदावे केले जात आहेत त्यामध्ये काही बोगस प्रमाणपत्र आणि काही वयोवृद्ध माणसं जी हयात नाहीत तीही या ठिकाणी अस्तित्वात दाखवण्याचा प्रकार हा निवडणूक आयोगाच्या समोर दोन्ही पक्षांच्या वकिलांनी या ठिकाणी केलेला आहे. असो मित्रांनो, तो आपला आजचा बोलण्याचा विषय नाही. परंतु महाराष्ट्रामध्ये जे राजकीय फटाके आणि सामाजिक पटलावर जे फटाके फुटत आहेत हे फटाके नुसते काहींच्या बुडाला आग लावणारे नाहीत, तर अनेकांच्या स्वाभिमानाचं स्फुल्लिंग पेटवणारे हे फटाके आहेत. महाराष्ट्रामध्ये कधी नव्हे एवढी जातीय अस्मिता ही घट्ट झालेली आहे आणि जातीय संघर्षाने जी घट्ट झालेली अस्मिता आहे ती आपण गेल्या 2 महिन्यापासून विशेषतः गेल्या 3 आठवड्यापासून ती अधिक घट्ट झाल्याचे आपण अनुभवत आहोत. एवढं सामाजिक दुभंगलेपण आज महाराष्ट्रामध्ये तयार झालेले आहेत आणि ह्या टोकदार लोकभावना या मराठा आरक्षणाच्या आणि ओबीसी आरक्षणाच्या बचावाच्या निमित्ताने या समोर आलेल्या आहेत. मुळात ओबीसी आरक्षणाच्या बचावाच्या आंदोलनामध्ये ज्या पद्धतीने अंबडमधील एल्गार परिषदेमध्ये जी भाषणं झालेली आहेत, कोयते घेण्याची भाषणं, ह्या भाषणाचं समर्थन हा कुठलाही समंजस आणि प्रगल्भ आणि लोकशाहीवर प्रेम करणारा माणूस हा करू शकत नाही. त्यातून समर्थन करणे आणि समर्थनीय गोष्टींचं या ठिकाणी असमर्थन करणे आणि काही गोष्टींचं खंडन करणे हे खरं म्हणजे सुज्ञ अशा माणसाचं काम असताना त्याबाबत मात्र हेतुता आणि अंधपणाने त्याचं समर्थन छुप्या मार्गाने करणं हे महाराष्ट्रामध्ये जी गोष्ट घडत आहे ती गोष्ट आपण मोठ्या प्रमाणावर अनुभवत आहेत. जालना जिल्ह्यातील अंबड येथील एल्गार परिषदेच्या सभेला 72 तास उलटल्यानंतर देखील भुजबळांची साथ ही एक असलेल्या शिलेदारांनी ही सोडल्याचं काल स्पष्टपणाने दिसत आहेत. भुजबळांच्या खांद्याला खांदा लावून ओबीसी आरक्षण बचावाची चळवळ उभी करणारे किंबहुना त्यांच्या समर्थपणाने साथ देणारे विजय वडेट्टीवार यांनी मात्र ही भुजबळांची काल साथ सोडलेली आहे. त्यामध्ये ओबीसी संघाचे जे प्रमुख पदाधिकारी आहेत, ज्येष्ठ पदाधिकारी आहेत, त्या बबनराव तायवाडे यांनी देखील भुजबळांच्या अंबड येथील सभेचं या ठिकाणी समर्थन केलेले नाही. भुजबळांनी जी भाषा वापरलेली आहे ती भाषा ही महाराष्ट्राच्या हिताच्या दृष्टीने सामाजिक दुही निर्माण करणारी आहेत. त्यामुळे वडेट्टीवारांनी त्यांच्या भाषणावर आक्षेप घेणं हे अत्यंत स्वाभाविक आहे. मुळात भुजबळांच्या व्यासपीठावर यापुढच्या काळात मी जाणार नाहीत असे सांगून वडेट्टीवारांनी जो सवतासुभा आणि जो स्वतंत्र बाणा दाखवलेला आहे तो बाणा हा महाराष्ट्राच्या दृष्टीने हा लक्षवेधी आहे. त्यातच की काय बबनराव तायवाडेंनी देखील अंबडमधील सभेत भुजबळांनी जी आक्षेपार्ह आणि चिथावणीखोर वक्तव्य केलेली आहेत त्याबद्दलही तायवाडेंनी भुजबळांचे कान उपटलेले आहेत आणि त्यांच्या विधानाला असहमती ही दर्शवलेली आहे. भुजबळांबद्दल वडेट्टीवार असे म्हणाले की समाजामध्ये विष पेरणं हे खूप सोपे असते, पण तेच विष जर उद्या कोणी प्राशन केले आणि त्या प्राशन केलेल्या विषामुळे जर कोणाचा जीव गेला तर त्याची जबाबदारी ही घेणार कोण, अशी भूमिका वडेट्टीवारांनी काल अतिशय स्पष्टपणाने आणि प्रांजळपणाने ही महाराष्ट्राच्या समोर ठेवलेली आहे. ती भूमिका घेत असताना त्या पाठीमागचे काही अंतरंग असतील ते अंतरंग त्यांचे राजकीय काँग्रेस पक्षाचे असतील त्यामध्ये जाण्याचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत नाहीत. परंतु एल्गार सभेमध्ये जी अत्यंत जिव्हारी आणि टोकाची भाषा वापरली गेली आणि त्याच असभ्यतेच्या गोष्टीला जर सभ्यता म्हणून आणि तिचं बेमालूमपणे समर्थन होत असेल किंबहुना त्या टोकदार आणि चिथावणीखोर भाषणाला गोंजारण्याचं काम हे महाराष्ट्रामध्ये जर होत असेल
तर ही गोष्ट निश्चितपणाने महाराष्ट्राच्या सामाजिक पटलावर सामाजिक विघटनाची नांदी ठरेल असं म्हटलं तर फारसं वावगं होणार नाही. मित्रांनो, भाषेचं एक वैशिष्ट्य असतं, ती जितकी वाईट वापरली जाते तितकी ती वापरणाऱ्याला जास्त उघडी पाडत असते. आणि भुजबळांची अवस्था ही आज तशीच झालेली आहे. जरांगे पाटलांची शैक्षणिक पात्रता तपासण्याच्या नादात एल्गार परिषदेतील वक्तव्यांची जी भाषणं झालेली आहेत ती भाषणं पाहता जरांगे पाटलांची इयत्ता 5वी आहेत किंवा नाहीत हा विषय बाजूला सोडून द्या, परंतु एल्गार परिषदेतील वक्त्यांची जी भाषणं झालेली आहेत ती भाषणं मात्र त्यांची वैचारिक इयत्ता ही महाराष्ट्रासमोर तिचं वैचारिक अधपतन हे समोर आलेलं आहे. सेनगेंचं मला फारसं काय माहीत नाही, परंतु एल्गार सभेच्या व्यासपीठावर पडळकरांसारखे सर्पजिव्हा असलेली माणसं आणि पडळकरांची जी जिव्हारी भाषा आहे, जी स्फोटक आणि वादग्रस्त बोलण्याची परंपरा आहे, ही महाराष्ट्राने अनेकदा अनेक वेळेस अनुभवलेली आहेत. मुळात ओबीसी बांधवांचं आरक्षण वाचवण्याची ही संविधानिक लढाई असताना ती लढाई ही संविधानिक पद्धतीने आणि घटनात्मक जबाबदाऱ्या सांभाळून ही लढाई लढायला पाहिजे होती. परंतु दुर्दैवाने ओबीसी नेत्यांना त्याचं भान हे आंबडच्या एल्गार परिषदेत राहिलेले नाहीत. ही लढाई म्हणजे ओबीसी बचावाची लढाई ही कुणा जातीविरुद्ध नव्हती, कुणा व्यक्तीविरुद्ध नव्हती. भुजबळांच्या एल्गार परिषदेत जी भाषणं झालेली आहेत ती भाषणं ही निश्चितपणाने विखारी स्वरूपाची होती, याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. त्याहीपेक्षा एल्गार परिषद ही कुण्या जातीच्या किंवा कोण्या व्यक्तीच्या विरोधात होते की काय असा प्रश्नचिन्ह आणि असे प्रश्नांकित प्रश्न निर्माण करण्याची भूमिका आणि मानसिकता आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे. याला पूर्णतः जबाबदार हे त्या ओबीसी परिषदेचे जे संयोजक आणि जे आयोजक आहेत, किंबहुना ओबीसी चळवळीचे सर्वेसर्वा असलेले छगन भुजबळ हे या गोष्टीला कारणीभूत आहेत. हे सांगण्याचं कारण असं की एल्गार परिषदेच्या व्यासपीठावर जो मोठा होर्डिंग उभारलेला होता त्या होर्डिंगवर अनेक महापुरुषांचे छायाचित्र त्या होर्डिंगवर होते, परंतु त्या होर्डिंग्जवर छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ साहेबांचा हा फोटो नव्हता. ही गोष्ट मात्र प्रकर्षाने महाराष्ट्राच्या समोर आलेली आहे. किंबहुना तो जो होर्डिंगचा फोटो आहे तो समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालेले आहेत. त्यातून कळत नकळत की काय ओबीसी आरक्षणाची लढाई ही कोण्या जातीच्या, धर्माच्या किंवा पंथाच्या विरोधात होती की काय अशी शंका ही निर्माण झालेली आहे. मुळात ओबीसी आरक्षणाची लढाई ही समूहवाचक होती. तिला व्यक्तिसापेक्ष बनवण्याचं काम हे भुजबळांनी त्यांच्या भाषणातून केलेलं आहे. त्यातून भुजबळ व्हर्सेस जरांगे पाटील असा रंग देण्याचा एक प्रकारे प्रयत्न त्या एल्गार परिषदेच्या सभेमध्ये झालेला आहे. आणि जरांगे पाटलांनी भुजबळांच्या नेतृत्वातील कोतेपणाच्या मर्यादा हे त्यांना आयतोकोलीत भुजबळांनी दिल्यामुळे अगदी पश्चिम महाराष्ट्रातील ज्या काल आणि परवा सभा झालेल्या आहेत त्यातून त्या दुखणाऱ्या नशेवर हे जरांगे पाटलांनी बोट ठेवलेले आहेत. त्यातून भुजबळांनी ज्या चुका केलेल्या आहेत आणि ज्या चुकांची पुनरावृत्ती ही वारंवार त्यांच्याकडून होत आहेत त्याच्या मर्यादा ह्या जरांगे पाटलांनी उपस्थित करणं हे अत्यंत स्वाभाविक आहे. मित्रांनो, एक गोष्ट मात्र आरक्षणाच्या लढाईमध्ये स्पष्टपणाने दिसून आलेली आहे की एक सर्वसामान्य माणूस जो साधा ग्रामपंचायतीचा सदस्य देखील नाही त्यांनी मात्र छगन भुजबळांना या आरक्षणाच्या लढाईमध्ये पुरते कामाला लावलेले आहेत. आणि भुजबळांच्या दृष्टीने भुजबळांनी जी विधानं केलेली आहेत आणि त्यातून त्यांना त्यांचे शिलेदार ओबीसी चळवळीतील शिलेदार हे त्याबद्दल सोडून जात आहेत, ही गोष्ट भुजबळांच्या दृष्टीने सेटबॅक ठरणारी आहे. हा व्हिडिओ बनवत असताना एकनाथ शिंदे गटातील भरत गोगावले जे आमदार आहेत, एकनाथ शिंदेंचे निष्ठावंत सहकारी आहेत, त्या भरत गोगावलेंनी देखील भुजबळांच्या भाषणाशी सहमती नाही असं जाहीरपणाने आज
हे समाज माध्यमासमोर सांगितलेले आहेत. आंतरवली सराटीतील मराठा आरक्षणाच्या संदर्भातला उहापोह आणि त्याचा धांडोळा आणि 2 महिन्यातील या आंदोलनाने महाराष्ट्राच्या समोर निर्माण केलेले अनेक प्रश्न आणि त्या प्रश्नांची उकल ही भविष्यात होणारच आहेत. परंतु याचा धांडोळा घेत असताना आंतरवली सराटीमध्ये जो लाठीचार्ज हा पोलिसांनी केलेला आहे, त्या लाठीचार्जाचं समर्थन हे करता येणार नाहीत. किंबहुना बीडमध्ये जो हिंसाचार आणि जो जाळपोळ आणि जो उद्रेक झालेला आहे, त्या हिंसेचं आणि जाळपोळीचं समर्थन हे अजिबात करता येणार नाहीत. त्याहीपेक्षा नामदेव जाधव यांच्या तोंडाला काळे फासण्याचा जो प्रकार परवा पुण्यामध्ये झालेला आहे, त्याही गोष्टीचं समर्थन हे अजिबात होणार नाहीत. या सर्व गोष्टीचा निषेध हा झालाच पाहिजे. मी हे सर्व विवेचन करत असताना मला एक गोष्ट मात्र प्रकर्षाने जाणवते. भारताचे कृषी मंत्री असलेले दिवंगत अण्णासाहेब शिंदे यांनी त्यावेळेस दैनिक सकाळच्या अंकामध्ये एक लेख लिहिलेला होता. त्या लेखामध्ये त्यांनी म्हटलेलं होतं की महात्मा फुलेंचे वारसदार आज महाराष्ट्रात कोणी दिसत नाहीत. जे काही आज फुले महाराष्ट्रात दिसत आहेत ते फक्त तोंड देखलेपणा आहेत आणि विचाराच्या प्रगल्भतेवरून आणि कृतिशील आचरणावरून महात्मा फुलेंच्या विचारांची जोपासना करणारे आणि त्यांचे विचार पुढे नेणारे आज महाराष्ट्रामध्ये कोणीही दिसत नाहीत, असं दिवंगत अण्णासाहेब शिंदेंनी म्हटलेलं त्या सकाळच्या लेखामधलं हे आज मात्र या सर्व गोष्टीवरून आठवण झाल्याशिवाय राहत नाहीत. जसं महात्मा फुलेंच्या विचारांचं अनुयायी करत नाहीत, त्याच पद्धतीने इतर महापुरुषांच्या विचारांचं देखील अनुयायी किंवा त्यांच्या विचारांची चळवळ आणि त्यांचा विचारांचा वारसा पुढे हा त्यांचे अनुयायी म्हणणारे करत नाही. ही गोष्ट आपण प्रकर्षाने लक्षात घेतली पाहिजे. मित्रांनो, या दोन्ही गोष्टी या मराठा आरक्षणाच्या आणि ओबीसी आरक्षणाच्या बाबत ज्या गोष्टी आज महाराष्ट्रासमोर हिडीस स्वरूपात आणि असंबद्ध वक्तव्याने महाराष्ट्राच्या समोर येत आहेत, ते पाहिल्यावर मात्र निश्चितपणाने आपली मान ही खाली गेल्याशिवाय राहणार नाहीत. मित्रांनो, अंबडमधील सभेमधील जी वक्तव्य झालेली आहेत, याद राखा, किंबहुना कोयते घेण्याची भाषा, तुम्ही आमच्या फक्त 1 किलोमीटर अंतरावर आहेत, त्यातून तुमचं काही पण होऊ शकतं, अशी चिथावणीखोर भाषणं करणं हे निश्चितपणाने समर्थनीय नाहीत. मित्रांनो, वाढलेलं वय हे फक्त वयांचा आकड्यांचा खेळ असतो आणि त्यातून प्रगल्भता येतेच असं नाही. असं मात्र काही वक्तव्यांची दखल घेतल्याशिवाय ही राहणार नाहीत. महाराष्ट्र आज मोठ्या प्रमाणावर जातीय वणव्यात धुमसत आहेत आणि जातीय वणव्यात धुमसत असताना महाराष्ट्रातील राजकीय पदाधिकारी आणि राजकीय जी प्रमुख माणसं आहेत त्यांची बेछूट वर्तन पाहतात आणि जबाबदार असलेली माणसं ज्या पद्धतीने विध्वंसाच्या दिशेने महाराष्ट्राला नेऊ पाहत आहेत, ती गोष्ट मात्र निश्चितपणाने तिचं समर्थन आणि तिचं उदात्तीकरण हे करता येणार नाहीत. मित्रांनो, हे जे वर्तन आहेत, हे वर्तन पाहता ऑक्सिजन जो असतो, तो ऑक्सिजन हा माणसाला वाचवण्याचं काम करत असतो. एकदा की ऑक्सिजनची पातळी ही खाली आली, किंबहुना विचाराची पातळी खाली आली, तर दोन्ही बाजूनी हा धोका वाढत असतो आणि तोच धोका वाढण्याची फार मोठी शक्यता आणि फार मोठे त्या अशांततेच्या असामाजिक तत्वांच्या उंबरठ्यावर आज महाराष्ट्र उभा आहे. त्यातून हा जो धोका निर्माण झालेला आहे, तो धोका सावरण्याची जबाबदारी ही मराठा आरक्षणाच्या समर्थकांनी आणि ओबीसी आरक्षण बचावाच्या समर्थकांनी दोन्ही बाजूनी त्याचं अतिशय शांततेने आणि सजगपणाने त्याचं संरक्षण करणं आणि त्याचं संवर्धन करणं ही जबाबदारी दोन्ही बाजूच्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी ही घेतली गेली पाहिजे. त्यातून महाराष्ट्र पुन्हा एकदा अशांततेच्या आणि असामाजिक तत्वांच्या टोकदार अशा भूमिकेवर हा महाराष्ट्र धुमसणार नाहीत, त्याची काळजी ही घेतली गेली पाहिजे. तुर्तास
एवढेच बोलतो आणि थांबतो. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, पुढे पाठवा. धन्यवाद.